नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे? मजेत ना? काल तुम्ही बघितलंच की अंकिताला बाहेर काढायचं नाटक करून भरपूर अशी व्ह्युअरशिप बिग बॉसने मिळवून घेतली आणि सांगितलं की नवीन गोष्टी घडत राहतील, नवीन ट्विस्ट घेत राहतील. तर बघू आता या आठवड्यामध्ये नवीन ट्विस्ट काय येतात आणि काय काय घडतं. तर आज आहे सोमवार, पहिला दिवस. यामध्ये परत तीच चर्चा चालू असते. 37व्या एपिसोडची सुरुवात ही निक्की अरबाजपासून चालू होती. एकत्र बसलेले असतात. तुझं खरं माझं खरं, आता आपण असं बघू, आता तसं बघू. इकडं अभिजित वर्षा उसगावकर यांची चर्चा चालू असते. वर्षा उसगावकर म्हणतात, मी तिला सांगितलेलं आहे तुझं जे काही पर्सनल असेल ते असेल, इथं तुला अट्रॅक्शन निर्माण होऊ शकतं ना. या म्हणजे ज्येष्ठ श्रेष्ठ म्हणतो, तर त्यांनी एक सल्ला चांगला द्यायला पाहिजे. परंतु त्या म्हणतात, बघ तुला बाहेरचं वेगळं, खरं इथं सुद्धा तुला एक अट्रॅक्शन असू शकतं, बाहेर कमिटेड तू असू शकतीस, परंतु इथलं वेगळं. अभिजित म्हणतो, आता काही ही लहान मुलं आहेत का? आता आपण ह्यांना तेच तेच सांगत बसायचंय का? आतमध्ये बेडरूम मध्ये आर्या जान्हवीची चर्चा चालू असते. जान्हवी म्हणते की मी जेलमध्ये असून सुद्धा अरबाज निक्कीच्या शब्दांना बळी पडू नये म्हणून किती प्रयत्न केले, परंतु अरबाजला त्याचं काही नाही. आता हे पूर्णपणे चुकीचं दिसतंय असं तिचं म्हणणं आहे. तुम्ही एक तर आम्हाला सांगा की कमिटेड आहात का कमिटेड नाही, जे काय असेल ते आम्हाला प्रामाणिकपणे सांगा, अशी जान्हवीची अपेक्षा आहे. आपल्या दोन चिल्ल्या पिल्लांना घेऊन बसलेले आहेत, सूरज आणि घनश्यामला. मग पॅडी म्हणतात, बघा कसं चालू आहे अरबाज निक्कीचं वगैरे. त्यावर घनश्याम सुद्धा म्हणतो की आपणच बावळट दिसतो, आपण जर काही समजवायला गेलो, आपण काय करायला गेलो वगैरे तर सूरजचं काही म्हणणं नसतं. सूरज आपला शांत बसलेला असतो. इकडे अभिजित निक्की यांचा परत विषय चालू होतो की जे काही झालं ते बरं झालं, सगळं सॉर्ट आउट झालं, चांगल्या गोष्टी व्हायला लागल्यात, जे काय असेल तो संशय एकमेकांच्या तून घालवून टाका, जेणेकरून नवीन सुरुवात करायला आपल्याला बरं पडेल. इकडे घनश्याम अरबाज यांचं चालू असतं की अरबाज असं वागू नकोस तू, माझा तुझ्यावर विश्वास आहे, तू असा नाही आहेस, तुला त्याचा त्रास फार होतोय, आम्ही तुला किती सांगायचं, तर बघ तू विचार कर, असं त्याचं म्हणणं आहे. तू फेक दिसतोयस बाहेर, त्याची आम्हाला जास्त काळजी आहे. तर हा सांगतोय, ह्याला अगदी खेळांचा अनुभव आहे. हा किती फेक दिसतोय, हा किती डबल डोलकी आहे, ते पहिला तू बघ आणि मग दुसऱ्यांना ठरव फेक का ओरिजिनल. की आणि अरबाजची चर्चा चालू होती की मला एक आठवडा विरह सहन झाला नाही, मला असं झालं, मला तसं झालं. मग लगेच काय यांची चोळाचोळी चालू होती. मग इकडं यांची चोळाचोळी चालू झाली म्हणल्यावर बाकीच्यांनी करायचं तरी काय, मग बाकीच्यांना पण जरा थोडा चेव येतो. निक्की अंकिताची परत इकडे चर्चा चालू होते की अंकिता हे बघ, अभिजितला तुझी गरज आहे, तुझा डिसिजन अभिजितसाठी खूप महत्वाचा आहे वगैरे असं तसं. मला तेच समजत नाही, अंकिता कुठले डिसिजन घ्यायला लागले, कुठलं काय करायला लागले, नुसतं चकाट्या पिटायला लागले आणि नुसतं दाखवून द्यायला लागले, बघा मी कसं करते मी कसं करते. ही तर काहीच करत नाहीये. ते आता परत जान्हवी आणि अभिजित यांची पण चर्चा होती, जेलमध्ये मला फार त्रास झाला तरी मी त्यातनं कसं बसं सहन केलं आणि चांगली आता वागायला लागली आहे. बघू आता हे किती दिवस टिकतं वगैरे, म्हणजे पुढेपर्यंत मी व्यवस्थित राहीन, असं तिचं म्हणणं आहे. घनश्याम, सूरज, पॅडी बसलेले असतात आणि अभिजित पण असतो पहिल्यांदा, नंतर पॅडी येतात. त्यामध्ये यांची चर्चा चालू असते की नाश्ता करण्यावरनं काय तर त्यावर मी खाणार तू खाणार. मग घनश्यामला सांगितलेलं असतं की तू जाऊन विचारू नये. हे असं सार आहे, पूर्ण विषय त्यांनी काही दाखवलेलं नाहीये. आणि मग यामध्ये असं कळतं की घनश्यामला काही कन्व्हिन्स करायला येत नाही, किंवा घनश्याम जे दिलेला टास्क आहे किंवा जी दिलेली गोष्ट आहे ती पूर्ण करू शकत नाही. आता इलेक्ट्रिक बाईक आहे, इलेक्ट्रिक बाईकचे ऍडव्हर्टाईज करतात सूरज, डीपी. असं समज डीपी असं म्हणतो की सूरज तू असं समज तू अरबाज आहेस, मी वैभव आहे आणि जान्हवी आहे ती निक्की आहे, मग त्यांच्यासारखं नाटक करा. उसको दूर ले जाओ मुझसे, तिला मायापासून दूर घेऊन जावा, माझं डोकं दुखतंय. इकडे जान्हवी निक्कीपेक्षा जास्त ऍक्टिंग करत असते, ओव्हर ऍक्टिंग करत असते की मला असं झालं, मला तसं, मला त्रास व्हायला लागलाय, अरबाज मला हक करायचंय, तुला हे करायचं आहे, असं एक जरा थोडं ते फनी सीन करतात. त्यानंतर घनश्याम आणि जान्हवीमध्ये थोडं जरा वाचतं, तुला लाज आहे का, मला लाज आहे का, असे काहीतरी शब्द घनश्याम चुकीचे वापरतो. म्हणजे टोनिंग चुकीचं असतं असं जान्हवीचं म्हणणं आहे. हिचं अगदी टोनिंग उत्तम असल्यासारखं. मग यांच्यावर वाचतं. मग वर्षा उसगावकर म्हणतात, अरे तू लहान आहेस, समजून घ्यायला पाहिजेस, तू करायला पाहिजे. जान्हवी सुद्धा तेच म्हणते. अगं मग वर्षा उसगावकर, पॅडी यांना बोलताना तुझं श्रेष्ठत्व, ज्येष्ठत्व, कनिष्ठत्व कुठं गेलेलं होतं, ह्या गोष्टी तू पण बघ ना. आता सिंपती क्वीन आणि अभिजित बसलेले असतात. अभिजित म्हणतो, बघ आता वाग व्यवस्थित, मी काय असं चुकीचं वागत नव्हतो, माझं नॉर्मल बिहेवियर होतं. नाही, तुझं ॲबनॉर्मल बिहेवियर होतं, तू चुकीचं वागत होतास, तुझ्यावर विश्वास नाही, तुझ्यावर असं नाही तसं नाही, असं ती सांगत असते. अगं मला तेच समजत नाही. अगं ताई मला सांग, अभिजित असं काय चुकीचं वागला, तो फक्त निक्कीशी बोलत होता. तर हिचं म्हणणं काय की ज्यावेळी अंकिता ला काहीतरी निक्की वाकडं तिकडं बोलली, तेव्हा एक मित्र म्हणून तू भांडायला पाहिजे होतंस. मग तो त्याच्यावर सरळ सांगतो
जेव्हा निक्कीचं दुसऱ्या कोणाबरोबर अगदी वर्षाताईंबरोबर झालं असेल किंवा काय झालं असेल, मी त्या विषयामध्ये पडलेलो नव्हतो. तुमचे जे काय असतील ते विषय तुम्ही भांडा. बरोबर होतो अभिजितचा. अभिजितचा तो स्टँड आहे. अभिजित म्हणलं तुमचं पर्सनल मॅटर काय असेल तर ते तुमचं तुम्ही भांडा, मला त्याच्यात घेऊ नका. ग्रुपचं काय असेल तर मी भांडायला तयार आहे. अभिजितचं खरंच म्हणणं आहे, बरोबर आहे, आणि ह्याच्यातनं त्याची मॅच्युरिटी दिसून येते. खरं अभिजित, डीपी वगैरे एवढ्या सिनियर लोकांनी या अंकितासमोर नाक घासणं म्हणजे अतिशय लाज घालवून घेण्यासारखं आहे. तर तुमचा गेम खेळा. 10दा सांगितलेलं आहे रितेश देशमुखनी, तुमचा इंडिव्हिज्युअली गेम दाखवा. आता तरी ह्यांना सुधारतात का बघूया. आता पुढे चालू होतो नॉमिनेशन टास्क. नॉमिनेशन टास्कमध्ये एक साधी प्रोसिजर आहे. सगळे जे कॅन्डिडेट्स आहेत तर यांना पुढे बोलवण्यात येईल. समोर एक कचरापेटी दिलेली आहे, रद्दी म्हणून सांगितलेलं आहे. तिथं त्यांचे फोटो दिलेले आहेत सर्व कलाकारांचे. त्यामध्ये 2 कलाकारांचे तुम्ही व्यवस्थित कारण देऊन ह्यांना गेमची समज आहे का नाही आहे अशी व्यवस्थित कारणं देऊन ते तुम्ही फाडून कचरापेटीमध्ये टाकायचे. आता पहिला नंबर ताईंचाच आहे, सिंपथी क्वीन अंकिताताईंचा. अंकिताताई येतात. अंकिताताई म्हणतात की घनश्यामला मतप्रदर्शन करता येत नाही, घनश्यामकडे निर्णय क्षमता नाही, हा दुसऱ्यांवर अवलंबून असतो. आणि सूरज जो आहे, सूरजला गेम समजत नाही, सूरज असा आहे, सूरजला 10 गोष्टी सांगायला लागतात. खरं तो खेळतो चांगला, परंतु त्याला समजायला लागतं आणि त्याचा गेम प्लॅन नाही, स्वतःचा काही नाही. ताई तुम्ही तर कौतुक करत असता, तुम्ही तर सांगत असता की एखाद्याला वर घेऊन जायला पाहिजे, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. मग तुम्ही घेऊन जावा ना त्याला वर. त्याला समजत नाहीत गोष्टी किंवा काही नाही, त्याला नॉमिनेट का करताय तुम्ही? दुसऱ्याला नॉमिनेट करा ना. सूरजला का नॉमिनेट करताय? मग कौतुक करू नका, आव आणू नका की मला गरिबी लोकांचं, मला काय कळवळा आहे किंवा असं आहे तसं आहे. तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या त्या तुम्ही हे करा. का जिंकला तर तो काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला दुसरे नव्हते बाकीचे? आर्या होती, म्हणजे समज नाही अशी तर मग सूरजला का केलं तुम्ही? दुसऱ्या सांगे तत्वज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. आता पुढे येतात आर्याताई. आर्या म्हणतात अभिजितकडे काहीच निर्णय क्षमता नाही, तो हिच्यावर अवलंबून आहे, त्याच्यावर अवलंबून आहे. अक्षरशः काहीही कारण देती की म्हणजे तुझा पाय दुखत असताना तू तिथं गेलास म्हणजे तुला निर्णय क्षमता नाही आहे, असं आहे तसं आहे, पूर्णपणे चुकीचं आहे तुझं, तू तुझ्या जीवाची बाजी लावून गेलास. मग तो म्हणतो अगं बघ मी गेम खेळायला गेलो, हे तुला कळत नाही का, समजत नाहीत का गोष्टी? मग परत घनश्यामकडे येतं. घनश्यामचं मर्त प्रदर्शन बरोबर नाही, तो चांगला खेळत नाही, हे चालू होतं. निक्की येते. निक्की म्हणते की डीपीकडे गेम प्लॅन नाही आहे, डीपीकडे निर्णय क्षमता नाही आहे आणि तो महत्वाचं एक्झिक्यूट करत नाही. हे बरोबर आहे निक्कीचं म्हणणं, यात काहीही चुकीचं नाहीये. ती म्हणते की डीपी टाइमपास करायला आला आणि टाइमपास करणारी लोक मला घरात नको आहेत. तर डीपीनं खरंच सुधारायला पाहिजे. डीपीचं काय होतं माहिती की निर्णय क्षमता आहे, त्याच्याकडे कन्व्हिन्सिंग पॉवर दुसऱ्यांपेक्षा अतिशय उत्तम आहे, परंतु तो अंकितावर जरा जास्त अवलंबून राहायला लागलाय आणि त्यानंतर अभिजितवर. अरे भावा तू घे डिसिजन चुकीचा, बरोबर, त्याला काय फरक पडतोयस? तू ढाण्या वाघ आहेस आणि हे करायला पाहिजेस. नाहीतर खरंच तू जे, आणि असं आहे ना, अगदी नॉमिनेशनला मी जातो रे इझिली, ते फार चुकीची इमेज दिसते. पुढे आर्याला दिलं जातं. आर्या बालिश आहे आणि माझ्या अवतीभोवती फिरते, माझ्याशिवाय तिचं अस्तित्व नाही असं म्हणून आर्याला तिथे आर्या त्याच्यावर काउंटर काही पण बडबडायला लागते. तुम्हाला माहितीच आहे ती आता कशी बालिश आहे ते. पुढे डीपी येतात. डीपी घनश्याम बद्दल सांगतात की याचं मतप्रदर्शन नाही. त्यानंतर तो डबल डोलगी आहे, सकाळी एक बोलतो, संध्याकाळी एक बोलतो, इकडनं एक बोलतो, तिकडनं एक बोलतो. आर्याला तर खेळाची समजच नाहीये. मग आर्या परत तिचा बालिशपणा असते ते दाखवत असते. आरबाज येतो. आरबाज परत आर्या आणि डीपीला करतो की डीपी सुद्धा जे आहेत ते गेम प्लॅन मध्ये किंवा प्रत्यक्षामध्ये उतरत नाहीयेत, तर त्यांनी करायला पाहिजे. खरंच डीपीनं याच्यावर काम करायला पाहिजे आणि डीपीनं पुढं दिसायला पाहिजे. जान्हवी येतात त्या घनश्यामला आणि सूरजला करतात सेम कारण. आता यात काय असं वेगळं सांगायची गरज नाही. त्यानंतर पॅडी येतात. पॅडी आरबाज आणि घनश्यामला करतात. आरबाज कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतो, परंतु म्हणतात की नाही माझं फिक्स आहे. त्यापुढे येतो वैभव येतो. तो निक्की आणि आर्याला नॉमिनेट करतो. सांगतो की हीच कारण, निक्कीचं कसं चुकलं किंवा काय झालं. निक्कीनं घरासाठी डिसिजन घ्यायला पाहिजे होता तो ह्याच्यातला पाताळातला, आणि आर्या सुद्धा बालिशपणा आहे. त्यापुढे येतो सूरज सूरज निक्की आणि अरबाजना करणार असतो, परंतु अरबाज कन्व्हिन्स करतो की नाही बाबा मी डिसिजन घेऊ शकतो किंवा हे करू शकतो. मग यावर घनश्यामचं नाव ऐकलं जातं. निक्की आणि घनश्यामला तो नॉमिनेट करतो. यावर तू दुसऱ्यांचं ऐकून करायला लागलायस, असं करायलायस, तसं करायलायस, असं नाही. सूरज म्हणतो माझं मला समजते, माझं मी नॉमिनेट करतोय. तर यामध्ये घनश्यामची बडबड चालू होते की तुला तर एवढाच पॉईंट मिळाला काय, असंच काय तसंच काय.
मग तेव्हा घनश्याम चालू होतो. घनश्याम बरोबर जान्हवीचा वाद चालू होतो. जान्हवी म्हणते, मी अक्षरशः एक निबंध लिहू शकते, अक्षरशः एक पुस्तक लिहू शकते, तुला का घालवायचं वगैरे. मग तो म्हणतो, लिही, तुला तर एवढंच काम आहे. याच्यावर आर्याची मंदबुद्धी दिसून येते. आर्या लगेच म्हणते की काय तू त्यांच्या करिअरवर बोलायला लागलास काय, तू असं करायला लागलास का, तसं करायला काय लागलास काय. अरे ती एक साधी गोष्ट आहे, तो का करिअर त्याने शब्द सुद्धा काढला नाही. अगं आर्या, तुला समजत नाही पहिला मराठी, तू पहिला मराठी समजून घे आणि मग नंतर दुसऱ्याला शिकव. आणि उगाच बिग बॉसने सांगितलंय किंवा रितेश देशमुख यांनी सांगितलं म्हणून कुठं पण कशी पण पडू नको. मग पुढे अभिजित येतो. अभिजित आर्या आणि घनश्यामला नॉमिनेट करतो. तेच असतं. परंतु एक अभिजितचं म्हणणं असतं की तो मतप्रदर्शन आहे, खरं त्याला कळत नाही की कुठं मत कसं मांडायचं, आणि महत्वाचं म्हणजे निर्णय क्षमता नाही, त्याला इकडं तिकडं बघावं लागतं. पुढे वर्षा येतात. त्या म्हणतात की डीपी ला मला करायचं नॉमिनेट. तर निर्णय क्षमता नाही आणि तो अंकितावर अवलंबून आहे, हे मला फार चुकीचं वाटतं. तो एक्झिक्यूट करायचा प्रयत्न करतो परंतु ते होत नाही. त्यावर डीपी काउंटर करतो. आणि वर्षा उसगावकर जेव्हा सांगत असतात तेव्हा पॅडी, अंकिता वगैरे सगळं जणांचं डोकं दाबत असतात. त्या आणि परत सूरजला करतात की असं असं आहे. मग सूरज पण विचारतो, का आई असं का केलंस तू मला वगैरे. परंतु त्यांच्याकडे पण काय वर्षा उसगावकर यांच्याकडे उत्तर नसतेच. ते गेम प्लॅन नाही तुझं, असं नाही तसं नाही. तर आता लक्षात घ्या, 7 लोक नॉमिनेट झालेली आहेत. यामध्ये डीपी, घनश्याम, आर्या, निक्की, अरबाज आणि अभिजित आणि सूरज. तर अशी ही 7 नावं नॉमिनेट झालेली आहेत. आता ज्यांना कळवळा होता सूरजबद्दल, तर त्यांनी नॉमिनेट केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही बघा, ह्यांचे खरे चेहरे जे आहेत ना, ते सगळे समोर आलेले आहेत. यांच्याकडे दुसरे ऑप्शन होते की त्यांना नॉमिनेट करायचं. परंतु आता तुम्ही लक्षात घ्या, जे घर बांधून देणार वगैरे असं जे म्हणत होते ना, तीच लोक आज सूरजला नॉमिनेट करायला निघालेले आहेत. तुम्हाला न्यायचं आहे तर तुम्ही त्याला पुढेपर्यंत न्या, आणि पुढे जेव्हा तुमच्याकडे ऑप्शनच नसेल तेव्हा तुम्ही त्याचं नाव घेतलं तर काही अवघड ठरणार नाही. परंतु आत्तापासूनच तुमच्याकडं 9 ऑप्शन आहेत, 8 ऑप्शन बाकीचे आहेत, तर तरी तुम्ही सूरजचं घेताय, म्हणजे यावरून तुमचे दाखवायचे दात वेगळे आहेत आणि खायचे दात वेगळे आहेत, हे लक्षात येतं. चला, बिग बॉसचे एपिसोड बघत राहा आणि बिग बॉसचे रिव्ह्यू सुद्धा माझे बघत राहा. तोपर्यंत धन्यवाद.